नमस्कार. मी आज तुम्हाला 2 वेट लॉस रेसिपी करून दाखवणार आहे. आमच्या घरी आता 2 व्यक्तींचं वेट लॉस चालू आहे डाएट. त्याच्यामुळे मी आज थोड्या मध्ये वेट लॉस रेसिपी टाकणार आहे. 2 प्रकारचे केलेत बघा, एक चिला एक पराठा. तर सुरुवातीला मी पराठ्याचं साहित्य दाखवते. त्यासाठी मी अर्धा कप पालक घेतलेला आहे, बारीक चिरून स्वच्छ धुवून. थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक अर्धा कप मी दुधी भोपळा साल काढून स्वच्छ धुवून किसून घेते. अर्धा कप पालक, अर्धा कप दुधी भोपळ्याचा किस असं घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मी आले लसूण पेस्ट एक अर्धा टीस्पून घालून घेतली. 1 टीस्पून जिरे घालून घेतले. एक पाव टीस्पून होईल एवढा ओवा घालून घ्यायचा आणि 1 वाटी मी ओट्स बारीक करून पावडर केलेली आहे त्याचं पीठ घेतलं आणि 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं. ओट्स थोडेसे एक तव्यामध्ये गरम करून कढईमध्ये पावडर करू शकता तुम्ही. त्यामध्ये मी 1 टीस्पून होईल एवढं मीठ घातलं आणि 1 टीस्पूनला थोडंसं चढ मी लाल तिखट घातलं. थोडासा हिंग टाकला. एक अर्धा टीस्पून हळद घातली मी यामध्ये. तर हे सर्व मी एकजीव करून घेते आणि थोडं थोडं पाणी लागेल तसं घालून मळून घेते. खूप हेल्दी होतो हा पराठा. पालक, दुधी भोपळा आणि बाजरीचं पीठ आणि ओट्सचं पीठ येतं त्यात. त्याच्यामुळं डाएटला खूपच चांगला आहे हा पराठा. घट्ट मळून घ्यायचं पीठ चांगलं. एक 5 मिनटं भिजत ठेवायचं. 5 मिनटासाठी. हे झालेलं आहे आता मळून. झालेले आहेत 5 मिनटं. त्याचा गोळा करून घेतलेला आहे बघा मी. एक बाजरीचं पीठ ओट्सचं पीठ असल्यामुळं थोड्या कडा फुटतात त्याच्या, पण काय नाही, आपण एका डब्याच्या टोपणानं गोल हवा असेल तर गोल करू शकता तुम्ही. त्याला बाइंडिंग नसतं बाजरीच्या पिठाला आणि ओट्सच्या पिठाला. असं लाटून घ्यायचा पहिला. गोल एका डब्याच्या टोपणानं कट करून घेतला तरी पण चालतं. असं ह्या पद्धतीनं असे 2 पराठे वेट लॉससाठी खाऊ शकता. डिनरला किंवा लंचला दोन्हीला पण चालतात हे. तर मी गॅसवर भाजून घेते. अगदी तव्याला अगदी थोडंसं तेल लावते मी, जास्त तेल नाही लावत. दोन्ही बाजूनी चांगलं भाजून घ्यायचं. तर भाजत आलेलं आहे. तर दुसरी बाजू पण भाजून घेते मी. या रेसिपी आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हाईपचा ऑप्शन आलेला आहे, हाईपच्या ऑप्शनवर क्लिक करा. आणि मध्ये मध्ये माझ्या आता डाएट रेसिपी येतील. मी 2 वर्षापूर्वी डाएट केलेलं होतं आणि 2 महिन्यात मी 10 किलो वजन माझं कमी केलं होतं. पण त्यानंतर मी सगळं सुरू केलं, त्याच्यामुळं आणखीन माझं थोडं वाढलं, म्हणून मी आता नवीन चालू केले डाएट. त्यासाठी ह्या मध्ये रेसिपी बनवत आहे आणि मी दाखवत आहे. हे झालेलं आहे. आता बघा अशा प्रकारे भाजून घेते मी. दहीबरोबर किंवा टोमॅटो कांद्याची चटणीबरोबर खाऊ शकता तुम्ही. आता दुसरा पराठा दाखवते तुम्हाला मी. आता मी इथं शिमला मिर्च, टोमॅटो, हिरवी मिर्च, कांदा 1, गाजर 1 असं घेतलेलं आहे. हे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे किती घेतलं आहे ते. थोडीशी कोथिंबीर. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. खूप हेल्दी होतो हा चिला. 1 कप मी बेसन घेतलेलं आहे आणि 2 चमचे मी बारीक रवा घेतलेला आहे. त्यात जिरं पूड टाकते मी 1 टीस्पून. मिरी पावडर टाकते मी अगदी पाव टीस्पून.
हळद टाकते मी अर्धा टीस्पून आणि मीठ टाकते 1 टीस्पून. थोडंसं लाल तिखट टाकते मी. यामध्ये मिरची वगैरे जास्त नाही घातली. आणि हे आता थोडंसं भिजवून घ्यायचं. यात भरपूर भाज्या झालेल्या आहेत. कांदा, टोमॅटो, त्याच्यामुळे थोडंसं पातळ घालून घ्यायचं हे तव्यावर, पातळ करून चिल्यासारखं. आणि ह्याच्यावर मी थोडं पनीर घालणार आहे तव्यात घातल्यानंतर. हा चिला बेसन पीठ आणि थोडासा रवा आहे 2 चमचे. तव्याला थोडंसं तेल लावून घेते. गरजेप्रमाणे जास्त नाही लावायचं तेल. डाएट रेसिपी म्हटलं की थोडं तेल कमी करावं लागतं. छोटे छोटे केले तरी पण चालतात. एकदम मोठे करायला पाहिजे असं काय नाही. 2 पराठे 2 चिले हे असे खाले की बरोबर एक माणसाचं डाएट पूर्ण होतं. लंचला चालतं, डिनरला चालतं, कोणत्या पण ह्याला चालतं. त्यावर मी थोडं पनीर घालून घेतलं. पनीर पण मी घरीच बनवलेलं आहे. बेसन पनीर चिला म्हटलं तरी चाललेला. तर भाजून घ्यायचं दुसरी बाजू. खूप छान लागतं हा. फक्त याला तेल कमी येतं, दुसरं काय नाही. भाज्या भरपूर आणि तेल कमी. डाएटमध्ये हेच असतं. पाणी भरपूर पिणे दिवसभर. आणि ह्या अशा रेसिपी करून खाल्ल्या की वजन आपोआप कमी होतं. मी 2 महिन्यात 10 किलो वजन कमी केलेलं. त्या अनुभवावरूनच मी आता करत आहे पुन्हा. म्हणून त्यावेळी मी रेसिपी वगैरे काय टाकत नव्हते. तर दुसरा घालून घेते बघा. जशा मी रेसिपी बनवून तशा मी टाकत राहीन. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझ्या सगळ्या रेसिपी तुम्हाला दिसतील. दुसरा पण झालेला आहे बघा. हा काढून घेते मी. थँक्यू.